स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3-3 कोटींपर्यंत खर्च येतो असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले। एकाच व्यक्तीला 100 बोकडंही द्यावे लागतात असंही गायकवाड म्हणाले। संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3-3 कोटींपर्यंत खर्च येतो असं शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड म्हणाले। काही ठिकाणी एकाच व्यक्तीला 100 बोकडंही द्यावे लागतात असा दावाही गायकवाड यांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आमदार गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झालाय। गायकवाडांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घरातून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं। संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो। आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। याच्यावरून वाद संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही। आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय सगळंच देत आहेत। म्हशी बोकडं रेडे कापू नाही, कटकट त्यांच्या मागेच आहे। त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं न पचणार आहे। खरं तर माझी सांगितल्याप्रमाणे की संजय गायकवाडांच्या सुद्धा जे पोटात होतं ते तोंडावर आलं आहे। जे 500 बहुमत मिळालं आहे ते खरं तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे। जनतेने या विरोधात आवाज उठवला पाहिजे। मतदानाच्या रूपाने हा आवाज जनतेने